वैजापूर तालुक्यातील चळगाव येथील ढेकू नदीवर गेल्या 50 वर्षांपासून पूल नसल्याने येथील शाळकरी मुलांना नदीला पाणी वाहत असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाहीये। त्यामुळे येथील गावकऱ्यांनी आणि वस्त्यावरील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय। या ठिकाणी सततच्या पावसाने ढेकू नदीला पाणी वाहत असून जळगाव, खारतोडे वस्ती, नवले वस्ती येथून येण्या-जाण्यासाठी रस्ता हा नदीतूनच आहे। परंतु नदीला पाणी आल्यामुळे या वस्त्यांवरील शेतकऱ्यांना गावामध्ये दळणवळणासाठी रस्ता नसल्याने पाण्यामधून जाण्या-येण्याची मोठी कसरत करावी लागते। गेल्या काही दिवसांपासून मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने मुलांचे शाळेत जाणे देखील बंद झाले आहे। येथे गेल्या 50 वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी केवळ नारळ फोडले, मात्र पूल काही झाला नाही। या ढेकू नदीवर लवकरात लवकर पूल बांधून द्यावा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही जलसमाधी आंदोलन करू असा संतप्त इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। ढेकू नदीवरचा पूल अशी समस्या आहे, जवळ 25-30 वर्षापूर्वी समस्या आहे। आमचे आमदार खासदार याच्याकडे लक्षच करीत नाही, फक्त मतदानपुरते येते गावामध्ये आणि त्यांचे आपले मतदान झालं म्हणजे त्यांचे पद संभाळीत झाली। या गोष्टी याच्यामध्ये आरेमान्याच्या काळामध्ये आमचा गायकवाडचा मुलगा होऊन गेला होता, तसं असून दिले आरेमान्यापासून यांनी हे पुढे लोक काही लक्षच करीत नाही आणि गावातली ग्रामपंचायत बी त्यांना काही बोलत नाही। तर हे पूल लवकरात लवकर होण्यात यावं, नाही तर आम्ही याला उपोषणात बसणार एवढ्या 8 दिवसामध्ये। तर याच्यावर आमदार साहेबांनी काहीतरी दखल घेण्यात यावी वा, आमदार खासदार असं एवढंच माझे 2 शब्द आहे। जळगाव लासूर स्टेशन जाणार कैमचा रोड आहे आमचा। इथं किती 50 वर्षापासून आता इथं पूलच नाही। इतकी परिस्थिती बिकट आहे इथं का लगेच गावचे लोक इकडं बघून पाहत नाही, कोणी येतं नाही जात नाही। गावचे लोक टिकून जातात, तिकडं प्रत्येक गावाला पूल आहे। आमचे इतके नवले वस्ती, धलंगी वस्ती, खारतोडे वस्ती इतके लोक म्हणजे दळण नाही, वळण नाही, काहीच नाही। आणि शाळा सुद्धा इतके पोर आमचे म्हणजे 1-2 महिन्यापासून आमची मुलं सुद्धा शाळेत नाही, घरी बसेल। त्यांचं आता अभ्यासाचे काय होणार आहे काही नाही, त्यांचे आता पास होते का नापास होते त्याचं लक्षण नाही। फुकट पगार म्हणजे मास्तर लोकांना चालला, बिगर शिकल्याचा पोरायचा, घरी बसेल आमची मुलं। अतिवृष्टी इतकी वृष्टी झालेली, पूर्ण पिकं तर गेलेच आमचे, समजा विशेष नाही राहिलं पिकायचं काही, पण आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही, समजा गावकरी देत नाही, समजा आपले आमदार खासदार हे सुद्धा 50 वर्षापासून म्हणजे रामकृष्ण पाटील बाबा होते त्यापर्यंत तिथून नारळ फुटवत होते, कैलास आबा होते तिथून, नाहीतर आपले आरेमानी साहेब होते तिथून, नाहीतर आपले चिगटगावचे आपले तात्या होते, भाऊसाहेब तात्या। इतक्या वर्षापासून नुसतं इलेक्शन आलं तर नारळ फोडी द्या आणि बस इलेक्शन संपलं का ते तिकडं आणि आम्ही इकडं, काही लक्षच नाही। आता बोरणारे सरनं इतके वेळेस नारळ फोडले, ते म्हणतात तुमचा पूल करू, तुमचा आमका करू, तुमका करू, फक्त इलेक्शन पुरतं करते आणि बस निघून जाते। बस गावची परिस्थिती जी आहे ती आहेच आहे, फक्त येऊन फक्त तोंड चोपड्यापणा करून जाते निघून। पुरे आमदार खासदार काय असन ते पुरे थेटले याचे लोक। जळगाव ते लासूर स्टेशन हा जो जळगाव ठिकाणी ढेकू नदीवर जे पाण्याची परिस्थिती, या परिस्थितीला सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आणि ह्या ढेकू नदीमुळे इतर शाळेतली मुलं येतं, त्याच्यानंतर दळणवळणाचे साधने पूर्णपणे ठप्प झालेले आहेत, पण प्रशासनाच्या याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे, कोणीही लक्ष देत नाही। तर या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासनाने जर नाही लक्ष दिलं तर जलसमाधी आंदोलन इथं करणार आहे आणि त्यावरही लक्ष नाही दिलं तर आम्ही रास्ता रोको, मेन हायवेचा रास्ता रोको करण्यात येईल। हे फक्त सरकारला इशारा दिलेला आहे आता सध्या, पण आम्ही यापुढे प्रत्यक्षात कोणतीही गोष्ट करायला तयार आहे। आता आमची मुलं आमचे 5-10 वर्षाची मुलं, यांच्या 4 महिन्यापासून शाळा पूर्णपणे बंद आहे। आता जसा पाऊस चालू झाला तसं या नदीला पाणी आहे रोजचं। पूर्ण रस्ता लासूर स्टेशन ते जळगाव हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे। दळणवळणाचे पूर्ण साधन लगे निकामी झालेत, पूर्ण काहीच हे नाही, सरकारचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।